गाजरचा हलवा करताना चिकट का होतो? दाणेदार असा झाला पाहिजे. साखर केव्हा घातली पाहिजे? त्याच्यानंतर दूध केव्हा घातलं पाहिजे? खूप सारे टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे आहे ना, अगदी छोटासाच व्हिडिओ आहे, पण आहे ना तुम्ही संपूर्ण बघा. काही वेळेस ना आपल्याकडनं चुका होत असतात, पण मग त्या चुका पण आपण सुधारल्या पाहिजे. चला आता इथे मी तुम्हाला आज ना अगदी 5 मिनिटामध्ये सोप्या पद्धतीमध्ये गाजरचा हलवा बनवून दाखवणार आहे. तो पण आहे ना, म्हणजे अगदी कमी साहित्यामध्ये. आता तुमच्याकडे काही साहित्य नसेल तरी चालेल. चला कसा बनवायचा गाजरचा हलवा, व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू राहा असंच आणि व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा, कुठे स्किप करू नका. गाजरं घेताना ना थोडेसे असे चांगले बघून घ्यायचे, मोठे बघून घ्यायचे, एकदम कोवळे नाही घ्यायचे. आणि घरी आणल्यानंतर आहे ना, पाण्यामध्ये आपल्याला 5 ते 10 मिनटं तसे ठेवायचे. म्हणजे त्याचं आहे ना, ती माती वगैरे असते ना, ती संपूर्ण ओली होते आणि मग ती धुतल्यानंतर ती संपूर्ण निघून जाते. तसेच मी गाजर पाण्यात ठेवले, स्वच्छ धुवून घेतले, नंतर किसणीवर किसून घेतले. आता इथे बघू शकता कढईमध्ये 2 चमचे तूप घालून घेतलेलं आहे. गावरान घरच्या गाईचं साजूक तूप आहे हे माझं. त्याच्यानंतर आपल्याला आता किसलेला गाजर आहे तो घालून घ्यायचा. एकदम लाल भडक आहे बघू शकता आणि सुंदर आहे दिसायला पण. गाजरांना मग छान असा कलर असला का गाजर पण आहे ना छान असं म्हणजे तयार झाल्यानंतर छान असतं, तसंच लाल कलर राहतो. चला आता आपल्याला आहे ना 2-3 मिनटं आहे ना तुपावर गाजर हे ना छान असे ना मिक्स करून घ्यायचे. आता हे ना खूप मोठे गाजरं होते बरं का. 2च गाजर मी आहे ना किसलेले आहे, जास्त पण नाही. आणि संपूर्ण कढई भरलेली आहे बघू शकता. आता जसं जसं गाजर वाफल्या जाईल ना, तसं तसं त्याचा आहे ना ऑरेंज कलर तयार होत राहील. हे बघा, बघू शकता सुंदर असा कलर आहे गाजरांचा. चला आता इथे ना आपल्याला आहे ना 2-3 मिनटं झालेले आहे मिक्स करून. आता आपल्याला इथे काय करायचं, ह्या स्टेपला दूध घालायचं आहे. आता दूध आहे ना गरम करून घेतलेलं होतं मी आणि ते थंड झालेलं आहे. आता आपल्याला याच्यात दूध घालायचं. जवळजवळ मी याच्यामध्ये अर्धा लिटर दूध घातलेलं आहे आणि साय पण आहे त्याला. साईसहित मी दूध घातलेलं आहे. आपण काय करायचं माहिती का, 2-3 मिनटं आहे ना तुपावर भाजल्यानंतर दूध घालून घ्यायचं. लगेचच साखर नाही घालायची. लगेच साखर जर घातली ना तर मग आहे ना आपला गाजरचा हलवा आहे ना चिकट होऊन जातो. म्हणून आहे ना सगळ्यात शेवटी आपल्याला साखर घालायची आहे. ती केव्हा घालायची पुढे तुम्हाला सांगतेच. चला आता आपण आहे ना दुधामध्ये छान असा शिजवून घेऊ आणि पुढे तुम्हाला दाखवतेच. हे बघा, आता इथे बऱ्यापैकी ना दूध पण आटलेलं आहे, थोडंसं राहिलेलं आहे आणि गाजरचा हलवा पण ना शिजायला सुरुवात झालेली आहे. खूप छान अशी टेस्ट येते. आणि चला आता इथे ना भरपूर असं दूध आटलेलं आहे. हे बघा, आत्ता आपल्याला इथे साखर घालायची आहे. म्हणजे दूध आहे थोडंसं नॉर्मल असं आहे ना किंवा ओलसरपणा राहायला पाहिजे त्याच्यामध्ये, तेव्हा आपल्याला साखर घालायची. आता साखर पण तुम्ही आवडीनुसार घाला बरं का, किती पाहिजे ते. तशी हे गाजर आहे ना खूपच गोड होते. आम्ही साखर थोडीशी कमीच घातलेली आहे. आता साखर घातल्यानंतर पण थोडंसं साखरेचं पाणी होतं. आणि चला आता परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता ह्या पद्धतीने. आता तुम्ही ना तुमच्याकडे काजू असतील ना तर तुम्ही पहिलेच तळून थोडेसे तुपामध्ये आणि बाजूला पण काढून ठेवू शकता. पण मी पुढे नंतर तुम्हाला दाखवणार आहे कसा मी तडका देते ते. बघू शकता इथे बघा, साखर पण पूर्ण आपली ना विरघळून आणि पूर्ण गाजराच्या हलव्यामध्ये आटलेली आहे ती. म्हणजे पाणी पूर्ण शोषून घेतलेलं आहे. हे बघा, इलायची घालायची त्याच्यामध्ये आणि जास्त पण बारीक नाही करायची. थोडीशी इलायची कुटून घ्यायची आणि जाडच ठेवायची थोडीशी. आपण जेव्हा गाजरचा हलवा खातो ना त्यावेळेस आहे ना दाताखाली जर आली ना खूपच छान लागते. चला आता परत आहे ना गॅसवरती ना एक तडका पॅनवर आहे ना आपल्याला त्याच्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे 2 चमचे.
हे बघा, गावरान साजूक घरचं तूप आहे माझं. आणि तूप घातल्यानंतर ते गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काजूचे तुकडे घालायचे आहे. आता तुम्ही पहिलेच काजू तळून बाजूला ठेवू शकता, वरून घालू शकता. पण मी आता हा तडका आपल्या गाजराच्या हलव्यावरती टाकणार आहे. छान तळून घेते पहिले, हे बघा. आणि मी आता गॅस आहे ना बंद केलेला आहे. हे बघा, छान असा आपला तडका याच्यावरती टाकायचा. खूप छान लागतो असा गाजराचा हलवा. अगदी सोपी पद्धत आहे, फक्त आपल्याला काही टिप्स लक्षात ठेवायचे असतात. अगदी झटपट होतो, काही वेळ नाही लागत. शिजत टाकून द्यायचा, दुसऱ्या कामाला आपण लागायचं. चला, सुंदर असा गाजरचा हलवा तयार झालेला आहे. व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल खूप धन्यवाद.